आप देख रहे हैं भवानी टाइम्स। गोंदियामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला, ज्यामध्ये जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी प्रेरणादायी संदेश दिला। नगर योग उत्सव समितीच्या आयोजनात गोंदियातील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये भव्य सामूहिक योग सत्राचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात विविध वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। या विशेष योग सत्राचे मुख्य आकर्षण म्हणजे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची उपस्थिती। त्यांनी स्वतः योगासने करत उपस्थितांना नियमित योगाचा अंगीकार करा असा संदेश दिला आणि नागरिकांना प्रेरित केले। पुरुषांसोबतच महिलांना देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत योग प्रेमाची सशक्त झलक दाखवली। सकाळी उगवत्या सूर्यप्रकाशात स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या सामूहिक योग सत्राने आरोग्याप्रती जागरूकतेचे उत्तम उदाहरण ठरले। जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी योग दिन म्हणजे शरीर, मन आणि आत्माच्या संतुलनाची सुरुवात असल्याचे सांगितले आणि सर्वांना रोज योग करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमादरम्यान अनेक योग प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले। त्यांनी प्राणायाम, आसने व ध्यान यांचा अनुभव देत नागरिकांना सकारात्मक जीवनशैलीच्या दिशेने पाऊल टाकण्याचा संदेश दिला। या उपक्रमामुळे गोंदियातील नागरिकांमध्ये योगाबद्दल जागरूकता वाढली असून आरोग्याच्या दृष्टीने योगाचे महत्त्व अधोरेखित झाले। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या उत्सवाने सर्वांना एकत्र आणले आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या दिशेने एक महत्त्वाचा पाऊल उचलला। आज 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने इथे स्टेडियमला नगर परिषद गोंदियामार्फत इथे एक सामूहिक योगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि त्याच्यामध्ये सहभागी झालो। तर एक खूप चांगलं इथे या जिल्ह्याचा परंपरा असलेला आहे की दरवर्षी 21 जूनला हा कार्यक्रम इथे आयोजित केला जातो आणि खूप मोठ्या संख्येत इथे लोक येतात आणि एक आपल्या भारताचा पंतप्रधानाचा हा संदेश होता की प्रत्येक हा त्यांचा टर्न चालू झाल्यावर त्यांनी हा चालू केला होता आणि हा परंपरा या जिल्ह्याने कायम ठेवलेला आहे की दरवर्षी हा कार्यक्रम घेतात आणि मोठ्या प्रमाणात योगाचा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रशासनामार्फत सुद्धा हा कार्यक्रमाला सहभागी होऊन याला एक लोकांमध्ये त्याचा जनजागृती वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आज नगर उत्सव योग समितीद्वारा आणि नगर परिषदच्या माध्यमाने या ठिकाणी सकाळी 6 वाजेपासून तर 7:30 वाजेपर्यंत आज योगा दिवसाचा अभ्यास केला गेला। पूर्ण 1 तास योग प्राणायाम शिकवण्यात आली। मी गोंदिया जिल्ह्यातील समस्त लहान मुलांपासून तर वयोवृद्ध नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण अतिशय मेहनतीने पैसे कमावतो स्वतःच्या शरीरासाठी, चांगल्या आरोग्यासाठी, परंतु हा नियमाने आपण अभ्यास करत नसल्यामुळे आपले अर्ध्याधिक पैसे जे आहेत ते दवाखान्यामध्ये खर्च होतात। ते जर वाचवायचे असेल तर माझी गोंदियावासियांना आपल्या माध्यमाने विनंती आहे की सगळ्या लोकांनी जर आपल्या घरी नित्य नियमाने 1 तास योगाभ्यास केला आणि ज्याचं महत्त्व संपूर्ण जगाने ओळखलेलं आहे तर निश्चित रूपाने गोंदियावासींनी ओळखलं पाहिजे आणि स्वतःच्या तंदुरुस्तीचं राज यामध्ये लपलेलं आहे। ही भावना त्यांच्या मनामध्ये आल्यावर त्यांनी निश्चित रूपाने आपल्या घरी 1 तास योग केला पाहिजे। आप देख रहे हैं भवानी टाइम्स। आमच्या चॅनल भवानी टाइम्सला सबस्क्राइब करायला विसरू नका।